महत्त्वाची अपडेट ठाण्यामधील कळवा विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटलेली आहे। नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। विटावा पुलाखाली कंटेनर अडकला होता आणि त्यामुळे वाहनं खोळंबलेली होती। वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना कंटेनर हटवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि बरीच वाहनं अडकलेली होती। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, किती वेळापासून ही वाहतूक कोंडी झालेली होती आणि आता सध्या स्थिती काय आहे? मार्गावरती एक कंटेनर जो आहे तो वळण घेताना मध्येच अडकला होता आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती। गेल्या 2 तासापासून हा कंटेनर जो होता तो रस्त्याच्या मधोमध अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झाली होती। मागील 2 तासापासून ह्या रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी विस्कळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी मेहनत जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यामुळे आता जे आहे की आता हा जो कंटेनर जो आहे तो काढण्यासाठी पोलिसांना यश आलेलं आहे आणि हा जो कंटेनर जो आहे तो वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या मधनातनं जो आहे तो काढलेला आहे आणि आता वाहतूक जी आहे ती गेल्या 2 तासापासून जे आहे ते क्रेनच्या साहाय्याने काढल्याच्या नंतर वाहतूक जी आहे ती सुरळीतपणे सुरू असताना पाहायला मिळत आहे। मात्र या घटनेमुळे जे आहे ते ठाणे, कळवा आणि विटावा या दरम्यान जे नवी मुंबईकडे जाणारा जो रस्ता होता तो वाहतूक कोंडीमुळे जो आहे तो गेल्या 2 तासापासून जो आहे तो पूर्णपणे झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता सध्या या मार्गावरती वाहतूक जी आहे ती सुरळीत होताना आपल्याला धीम्या गतीने होताना पाहायला मिळते। श्रद्धा, अगदी निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मागच्या 2 तासांपासून ही वाहनं अडकलेली होती आणि त्याच संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आमचे प्रतिनिधी निकेश आपल्यापर्यंत पोहोचवत होते। नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जो मार्ग जातो त्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली होती आणि अखेर ही वाहतूक कोंडी सुटलेली आहे। वाहनं सगळी धीम्या गतीनं पुढे सरकतायत सुरळीत पद्धतीने।